हो हो मॅडम, हो 10 वाजता मीटिंग आहे ना. बरं बरं, हो हो मी येते. हो हो बरं, काय काय माहिती आणायची मॅडम? हो हो घेऊन येते. मॅडम बोला, काय काम आहे? मला 2000 रुपये देता काय? अरे हो, तुझा पगार झाला, विसरलीच होती मी. पगाराची तारीख तुझी तुला सांगितलं ना की मला पहिले आठवण देत जा म्हणून. आता माझ्याजवळ एवढे 10,000 रुपये नाही आहे, 2,000 रुपये आहेत, ते देते तुला. मॅडम मला आता तुम्ही 2000 रुपये दिले तरी चालते. माझ्या घरचं राशन संपलं, नंतर दिले तरी चालते मग बाकीचे पैसे. बरं बरं देते मी. हे घ्या मालूबाई, 2,000 रुपये आहे. उद्या ना मी पैसे आणेल तेव्हा तुम्हाला देऊन टाकेन ना. बरं मॅडम. मॅडम झालं आता आजचं काम, येतो मग मी. लवकर या उद्या. आई हे पैसे कोणाचे वे? आई हे पैसे तुमचे आहे का? अगो बाई, हे तर आताच मी मालूबाईला 2,000 रुपये दिले. काय बाई है, पैशाची कदर पण नाही इले. दिले इथंच टाकून. मोठ्या हौशीनं मागितले तिनं मला पैसे. राहू दे. आई आताच गेल्या त्या, देऊ का त्यांना आवाज? नाही तर फोन तरी लावा. राहू दे, काही द्यायचे नाही तिले पैसे. उद्या तिला 8,000 देईन. तिचा महिना 10,000चा असते ना, आणि 2,000 माझाच फायदा होईल. राहू दे. आई गरीब आहे ते बिचारी, देऊन द्या ना, असं नका करू ना. नाही तुला नाही समजत. 2,000 रुपये माझाच फायदा झाला. मी तिला उद्या 8,000 देईन. काही आवाज गिवाज देऊ नको. जा तुझं काम कर. स्वीटी बाई, अंगठी नाही दिसून राहिली हो माई. दिसली का तुले? अंगठी तुमच्याच हातात होती, कुठं ठेवली तुम्ही? बाई सोन्याची अंगठी होती ना, कधी काढली मला माहित नाही ना, लक्षातही नाही येऊन राहिलं. बाई काल तर होती माझ्या हातात. बाई कसं करू, बघ बरं जराशी कुठं असेल तर. तुम्ही कुठं गेलते आई? जर आठवण करा ना, कुठं ठेवली तर पाहणं. घरातच असं नाही, आपण शोधू. नाही ना बाई, घरात तर मी सगळं शोधलं. मी की नाही सकाळी कुंडीमध्ये माती टाकत होती ना, तेव्हा काढून ठेवली होती मी. बाई बघ बरं, शोध बरं कुठं तरी. बाई हो ना, मी इथंच काढून ठेवली होती ना. हे जागा होती का आई? मॅडम आली हे आता, डोकं खा आली. आताच तर गेली हो बाई तू, आताच्या आता आली. ओ मॅडम मला अजून 2,000 रुपये द्या ना. का हो बाई, तुला आताच तर दिले मी 1 घंट्याच्या आधी. तू अजून पैसे मागायला आली मला. आम्ही कोणत्या परेशानीत आहोत काय हाव? मॅडम तुम्ही मला सकाळी पैसे दिले की नाही, कुठं पडले कुठं नाही, मी सारं पाहत गेली ना, पाहत आली पण दिसलेच नाही. घरी किराणा भराचा आहे, मला लय पैशाची गरज होती हो बाई. हो बाई, तुले पैसे दिले होते ना मी. तू पैसे पाहत बस, मी तर माझ्या परेशानीत हाव बाई. काहून मॅडम, काय झालं? कोणती परेशानी आहे तुमची? अहो मालूबाई काय सांगू तुम्हाला, मी सकाळी कुंडीत माती टाकत होती ना, अंगठी काढून ठेवली. काय माहित बाई, दिसूनच नाही राहिली व लय शोधून राहिली. सोन्याची होती ना ते. ओ मॅडम तुमची अंगठी हरपली काय? हे होय काय? पहा बरं, मी इथं बांधून ठेवली आणि मला तुम्हाला द्यायची आठवणच नाही राहिली. पहा बरं, हे होय काय? माय हेच होय ना. बघ बाई. का हो मालूबाई, एक विचारू काय तुम्हाला पैशाची एवढी अडचण होती, तुम्ही हे सोन्याची अंगठी विकून घरात राशन आणू शकल्या असत्या. असं काऊन नाही केलं तुम्ही? मॅडम मी तुमच्या घरी एवढ्या वर्षाची काम करून राहिली. मी जर असं करन तर तुम्ही मला कामावर ठेवान काय? हे तुमची सोन्याची अंगठी मोडून मी किराणा आणला असता, पण मला किती दिवस पुरला असता तो किराणा? त्याच्यापेक्षा तुमच्या घरची इमानदारीची नोकरी बरी नाही काय? आणि मला तसंही हरामाचं बाई पाहिजे नाही. हरामाचं कधी पुरत नाही आणि मेहनतचं कधी सरत नाही. बरं मालूबाई, हे घ्या तुमचे 10,000 रुपये, मोजून घ्या.
मॅडम हे तर 10,000 रुपये आहे, पण तुम्ही मला सकाळी 2,000 रुपये दिले ना, हे जास्तीचे पैसे आले. मला एवढे नाही पाहिजे. घ्या तुमच्या सकाळचे 2,000 रुपये. नाही नाही मालूबाई, असू द्या असू द्या, ठेवा हे. मालूबाई ठेवून घ्या तुम्ही, आम्ही खुशीनं देताय ना. बरं येतो बाई, धन्यवाद. बघा आई, घरी बसून किती इमानदार बाई आहे ती. हा बस स्वीटी, मला खूप खराब वाटून राहिलं. मला असं दाखवावं पण नाही वाटलं तिला की तिचे मी 2,000 रुपये घेतले म्हणून. अवद्या आई, तुमच्या मनात लालू चालती, पण ते आता येऊ नका देऊ. खूप इमानदार बाई आहे.